ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या पादुकांचे हेलिकॉप्टरने लातूरात आगमन होणार आहे। श्री सिद्धेश्वर मंदिरात पूजन होणार आहे। पूजनावेळी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे। या पूजनानंतर दिंडी सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात होईल। 5 मिनिटांमध्ये हेलिपॅड भंडारा डोंगरावरून लँडिंग होणार आहे, म्हणजे उड्डाण घेणार आहे आणि त्यानंतर 1 तास 25 मिनिटांमध्ये हेलिपॅड इथे पोहोचेल। पोहोचल्यानंतर कीर्तनाची सांगता होईल, नाश्ता होईल आणि नाश्ता झाल्यास पालखी मार्गस्थ होईल। हेलिकॉप्टरने ज्ञानोबाराय, तुकोबाराय व सकल संतांच्या पादुका इथं येणार आहेत। त्या संतांचे वंशज, अगदी करून तुकोबारायांचे वंशज, सावता महाराजांचे वंशज, नामदेवरायांचे वंशज ही सर्व संत मांदियाळी इथं येणार आहे। मुंबईतील मराठी शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। मुंबईतील मराठी माध्यमाच्या तब्बल 57 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। राज्य सरकारच्या संच मान्यता निर्णयामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप आहे। मुंबईत सध्या मराठी माध्यमाच्या 337 शाळा आहेत। गेल्या वर्षभरात 84 शाळा बंद पडल्यानंतर आता 57 शाळा देखील अडचणीत असल्याचं समजतं। भाजपचे मंत्री आशिष शेलारांकडून कोल्हापुरात कव्वाली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। महाविकास आघाडीकडून टीकेची शक्यता आहे। महाराष्ट्रात महायुतीच्या कव्वाली महोत्सवामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे। शेलार मंत्री असलेल्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत आयोजन करण्यात आलंय। सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून हा कव्वाली महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। आज सायंकाळी 6 वाजता याचं उद्घाटन होणार आहे। तर आज संध्याकाळी 7 वाजता हाजी सुलतान नाजा आणि तोहीद अली यांच्या कव्वालींचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।